हॅलो. इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ॲनालॉग अँड डिजिटल मीटर्स हा सेकंड चॅप्टर कंप्लीट केला होता. सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल. तर आज ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण EMI म्हणजेच इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट्स अँड इन्स्ट्रुमेंटेशनच्या थर्ड चॅप्टरची सुरुवात करत आहोत. तर थर्ड चॅप्टरला वेटेज आहे 14 मार्क्स ॲज पर MSBT रूल्स. तर थर्ड चॅप्टरचं नाव आहे ऑसिलोस्कोप, फंक्शन जनरेटर अँड स्पेक्ट्रम ॲनालायझर. तर त्याचं समजलंच असेल की चॅप्टर नंबर 3च्या नावावरून समजलं असेल की आपल्याला यामध्ये काय स्टडी करायचं आहे. ऑसिलोस्कोप्स, फंक्शन जनरेटर, स्पेक्ट्रम ॲनालायझर यांचा आपल्याला डीपमध्ये स्टडी करायचं आहे. फर्स्ट आपण बघूयात कंटेंट्स ऑफ दिस PPT. ह्या PPTमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत ते बघूयात. इन शॉर्ट इंडेक्स बघूयात. फर्स्ट कॅथोड रे ट्यूब दॅट इज CRT, त्याचा डायग्रॅम, वर्किंग. सेकंड इज कॅथोड रे ऑसिलोस्कोप दॅट इज CRO, ब्लॉक डायग्रॅम अँड वर्किंग. नेक्स्ट व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम, ब्लॉक डायग्रॅम अँड वर्किंग. हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर्स, ब्लॉक डायग्रॅम अँड वर्किंग. तर अशा आपण 4 इम्पॉर्टंट पॉईंट्सचा ह्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. बघा, हे चारही पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. MSBTच्या फायनल एक्झामला 4 मार्क्ससाठी विचारले जातात. तर फर्स्ट बघूयात आपण कॅथोड रे ट्यूब दॅट इज CRT. तर ह्या स्लाईडमध्ये तुम्ही CRTची ब्लॉक डायग्रॅम बघू शकता. तर बघा, डायग्राममध्ये खूप सारे एलिमेंट्स दिसत आहेत तुम्हाला. पिन्स आहेत, बेस आहे, कॅथोड आहे, ग्रीड, फोकसिंग ॲनोड, व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट एक्सेट्रा. खूप सारे एलिमेंट्स आहेत. त्याचा आपण वर्किंगचा स्टडी करूयात. तर ह्या स्लाईडमध्ये तुम्ही बघू शकता प्रॅक्टिकल डायग्राम ऑफ CRT. म्हणजेच काय, ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघितलं ब्लॉक डायग्राम म्हणजे आयडियली CRT स्क्रीन कशी असते, त्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं, तर ह्या डायग्राममध्ये ते तुम्ही बघितलं. आता आउटपुट स्ट्रक्चर म्हणजेच तुम्हाला बाहेरून CRT स्क्रीन कशी दिसणार, तर ही त्याची प्रॅक्टिकल डायग्राम आहे. डे टू डे लाईफमध्ये जे PC वगैरे तुम्ही जुन्या काळातले PC वगैरे असायचे, ते CRT स्क्रीनपासून बनलेले असायचे. किंवा जुने टेलिव्हिजन असायचे ते सुद्धा CRT स्क्रीन. आता जे नवीन टेलिव्हिजन किंवा नवीन PC वगैरे आले आहेत ते सगळे LCD LED असतात. त्याच्यामुळे हे CRT ही सिस्टीम ओल्ड सिस्टीममध्ये यूज करत असत, टेलिव्हिजन किंवा कम्प्युटर्स एक्सेट्रा. आपण त्याच्या वर्किंगचं स्टडी करूयात. वर्किंग मेन पार्ट्स ऑफ CRT आर इलेक्ट्रॉन गन असेंबली, डिफ्लेक्शन प्लेट्स असेंबली, फ्लुरोसंट स्क्रीन, ग्लास एन्व्हलप बेस. तर असे बघा एकूण 5 इम्पॉर्टंट किंवा मेन पार्ट्स आहेत CRTमध्ये, जे आपल्याला स्टडी करायचे आहेत 1 by 1. तर फर्स्ट पार्ट आपण बघितला इलेक्ट्रॉन गन असेंबली. बघूया त्याचं वर्किंग. इट कन्सिस्ट ऑफ हीटर इलेमेंट विच इज युजली कनेक्टेड टू 6.3 volts AC or DC to produce necessary temperature for electron emission. तर त्यामध्येच इम्पॉर्टंट पॉईंट आहे कॅथोड. कॅथोड इज मेड फ्रॉम निकेल अँड इज सिलेंड्रिकल इन शेप. इट इज कोटेड विथ an oxide coating of barium and strontium so that it will emit sufficient electrons when heated indirectly by heater element. The next point आहे बघा control grid. Control grid is a metal cylinder covered at one end with a small hole in the cover. These holes serves the purpose of providing passage for electron flow. Next आहे focusing and accelerating anodes. Electron beam coming out from control grid enters a pre-accelerating anode which is a hollow cylinder
and is kept at positive potential of few hundred volts, so as to accelerate the electron beam in the electric field. नेक्स्ट इम्पॉर्टंट मेन पार्ट आहे बघा, डिफ्लेक्शन प्लेट्स असेंबली इन CRT. Electron beam from electron gun passes through a horizontally mounted pairs of plates which produces electric field in vertical planes. As these pairs of plates produces vertical deflection, it is called as vertical deflection plates or Y plates. The other pair of plates is mounted vertically and produces horizontal deflection. Hence, they are called as horizontal deflection plates or X plates. When a sinusoidal voltage is applied to Y plates, the beam will move up and down. When sinusoidal voltage having frequency more than 16 Hz is applied to X plates, the deflection will be a horizontal line. Next, fluorescent screen. The screen, that is the end wall of cathode ray tube, is coated with a phosphor. It glows when the high energy electron strikes, that is it absorbs the kinetic energy of electrons and converts it into light. The color emitted depends upon the type of phosphor used for coating. Next, glass envelope. The glass envelope is a funnel shaped having a phosphor coated screen at its end. It is highly evacuated in order to permit the electron beam to traverse the tube easily. Next है base. The base is provided to the CRT through which the connections are made to the various parts. तर आपण हे वर्किंग बघितलं इन डिटेलमध्ये. आता मी तुम्हाला डायग्रामवरून शॉर्टमध्ये त्याचं वर्किंग एक्सप्लेन करते. तर बघा डायग्राममध्ये जो हिटेड इलेक्ट्रॉन इलेमेंट दिसतोय हीटर, तो काय करणार, हीटर काय करणार, इलेक्ट्रॉन्स हीट करणार. कुठले इलेक्ट्रॉन्स, जे कॅथोड इमिट्स करतो. म्हणजे मेन कॅथोडचं फंक्शन काय आहे, इट इमिट्स द इलेक्ट्रॉन्स. आणि जो कॅथोडने जे इलेक्ट्रॉन्स इमिट केलेले असणार तो हीट करण्याचं काम कोण करणार, हीटर करणार. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा कंट्रोल ग्रीड. ग्रीड दिसतंय सिम्बॉल, ते काय करणार, कवरला प्रोटेक्शन करण्याचं काम करणार. आणि ह्या इकडे इनपुट साईडला पिन्स दिसत आहेत, त्या कनेक्शनसाठी असणार आहेत, आउटपुट इनपुट कनेक्शनसाठी असणार आहेत. देन नेक्स्ट आहे बघा व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेट्स. त्या कशासाठी असणार आहेत, टू प्रोड्यूस द इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट पार्ट बघा प्री एक्सेलरेटिंग ॲनोड, फोकसिंग ॲनोड आणि ॲक्सेलरेटिंग ॲनोड. हे कशासाठी यूज केलेलं आहे, टू पासेस द हिटेड इलेक्ट्रॉन टुवर्ड्स द CRT स्क्रीन. म्हणजे कॅथोड जे इलेक्ट्रॉन्स इमिट करतोय आणि हीटर ते इलेक्ट्रॉन्स हीट करतोय, तेच इलेक्ट्रॉन्स पुढे CRT स्क्रीनला पास करण्यासाठी हे सगळे प्री एक्सेलरेटिंग ॲनोड, फोकसिंग ॲनोड आणि ॲक्सेलरेटिंग ॲनोड यूज केलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट बघा हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स. तर हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन प्लेट्स काय करणार, ते काय करणार, तर हॉरिझॉन्टल वेवफॉर्म प्रोड्यूस करणार. आणि ज्या वेवफॉर्म प्रोड्यूस झालेल्या असणार आहेत त्या CRT स्क्रीनला डिस्प्ले होणार. तर असं इझी वर्किंग आहे CRT मीन्स कॅथोड रे ट्यूबचं. तर आता नेक्स्ट पॉईंट बघा कॅथोड रे ऑसिलोस्कोप. आपण फर्स्ट बघितला कॅथोड रे ट्यूब दॅट इज CRT स्क्रीन. आता बघतोय आपण कॅथोड रे ऑसिलोस्कोप दॅट इज CRO. ज्यांना इलेक्ट्रॉनिक स्ट्रेटबद्दल काही माहीत असेल त्यांना सगळ्यांना CRO माहीत असेल, कारण CRO हा बेसिक आहे त्यामध्ये. तर बघा CROची ब्लॉक डायग्राम तुम्ही या स्लाईडमध्ये पाहू शकता.
नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा प्रॅक्टिकल डायग्रॅम ऑफ CRO. तर CRO प्रॅक्टिकली कसा दिसतो किंवा आपण प्रॅक्टिकल करताना तो कसा वर्क होतो ते तुम्ही ह्या डायग्रॅममध्ये पाहू शकता. ही ग्रीन कलरची दिसते ती तुम्हाला स्क्रीन दिसते. त्यात व्हर्टिकल अँड डिफ्लेक्शन प्लेट्स असणार आहेत. त्यात तुम्ही वेवफॉर्म असणार आहेत, आउटपुट वेवफॉर्म त्या सगळ्या ऑब्झर्व करणार. मग त्या साईन वेव्ज असतील, स्क्वेअर वेव्ह असतील, ट्रायंग्युलर, सॉटूथ वेवफॉर्म, अशा कोणत्याही फॉर्मच्या वेवफॉर्म तुम्ही याच्यावरती ऑब्झर्व करू शकता. त्यानंतर इकडे काही पिन्स दिसत आहेत तुम्हाला. तर हे आहेत सगळे प्रॅक्टिकल डायग्रॅम ऑफ CRO. तो प्रॅक्टिकली CRO असा दिसतो. नेक्स्ट आपण त्याच्या वर्किंगचा स्टडी करूयात. वर्किंग मेन पार्ट्स ऑफ CRO आर vertical deflection plates, that is Y plate. Next, horizontal deflection system, that is X plate. Synchronization, blanking circuit, intensity modulation, positioning controls, focus control, intensity control, calibration circuit and estimation. तर हे जे आपण मेन पार्ट्स जे बघितले सगळे ह्या डायग्राममध्ये एक एक पॉईंट आहेत सगळे. तर आपण ह्यातले एक एक पॉईंट वन बाय वन स्टडी करूया. ठीक आहे. First आहे vertical, that is Y deflection system. The signals which are to be examined are applied to vertical parts or Y deflection plates through an input attenuator and number of amplifier stages. Next point है horizontal, that is X deflection system. The horizontal deflection plates are fed by a sweep voltage that produces a time base. They are fed directly when voltages are of sufficient magnitude. Next is synchronization. The signal being measured is to be synchronized with a sweep used. Next is blanking circuit. When a sawtooth sweep voltage is applied to X plates, it moves the beam across the CRT in a straight horizontal line from left to right during the sweep time, that is TS. The slow movement of the spot will appear as a solid line when the rate of movement exceeds the threshold of persistence of vision. Next, intensity, that is Z-axis modulation. It is carried out by inserting a signal between the ground and the cathode or control grid. Next है positioning controls. The positioning of the trace on the screen is done by applying small independent internal DC voltages to the deflecting plates, and control can be obtained by varying the voltage with the help of potentiometers. Next है focus control. The focusing electrodes acts like a lens whose focal length can be changed. Next, intensity control. The intensity of the beam on the screen can be changed by intensity control potentiometer, which changes the grid potential with respect to cathode. Next है calibration circuit. For calibration purpose, laboratory CRO have an internally generated and stabilized voltage of known amplitude. Usually calibrating voltage has a square waveform. Last है astigmatation. Or astigmatism. In most of the oscilloscopes, an additional focusing controls marked which is used to correct an effect just similar to astigmatism in optical lenses. तर हे त्याचे काही इम्पॉर्टंट पार्ट्स होते ते आपण वर्किंगमध्ये पाहिले. तर मी तुम्हाला डायग्रामवरून इन शॉर्ट एक्सप्लेन करते. फर्स्ट जे स्क्रीनवरती सगळे इंटेन्सिटी इनपुट, वर्टिकल डायरेक्ट, वर्टिकल इनपुट हे सगळे काय असणार आहेत, ॲडजस्टमेंटचे प्रोब असणार आहेत. दॅट इज इंटेन्सिटी ॲडजस्ट करण्यासाठी, फोकस ॲडजस्ट करण्यासाठी, ॲस्टिग्मॅटिझम ॲडजस्ट करण्यासाठी असणार आहेत. वर्टिकल ॲम्प्लिफायर काय करणार किंवा वर्टिकल इनपुट काय करणार, ॲम्प्लिफाईज द वर्टिकल लाईन्स. ज्या वर्टिकल इनपुट लाईन असणार आहेत त्याची
स्ट्रेंथ लो असेल त्याची स्ट्रेंथ काय करणार आहेत, इन्क्रीज करणार आहेत. नेक्स्ट बघा, एक्सटर्नल हॉरिझॉन्टल इनपुट असं दिसतंय. एक्सटर्नल हॉरिझॉन्टल इनपुट काय करणार, तर हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरला तो इनपुट देणार, एकतर स्वीप सिलेक्टर किंवा हॉरिझॉन्टल सिग्नल देणार. तर हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर काय करणार, त्या दोन्हीपैकी एकाला सिलेक्ट करून हॉरिझॉन्टल सिग्नल ॲम्प्लिफाय करणार. सिंक्रोनाइज ॲम्प्लिफायर काय करणार, तर जो सिग्नल आपण मेजर करणार आहोत त्याला स्वीप सिग्नलसोबत सिंक्रोनाइज करणार. नंतर सॉटूथ स्वीप जनरेटर काय करणार, तर सॉटूथ सिग्नल जनरेट करणार. कॅलिब्रेशन ऑसिलेटर काय करणार, द सिग्नल वीक सिग्नल असेल तो कॅलिब्रेट करणार. दॅट इज काय, जे आपण सिग्नल मेजर्ड करणार आहोत त्याला काय करणार, ओरिजिनल व्हॅल्यूसोबत कम्पेअर करणार. ब्लँकिंग सर्किट काय करणार, की आपण जी व्हॅल्यू येते किंवा जी स्क्रीनवरती वेवफॉर्म येते त्याला झिरो लेवलला नेण्याचं काम ब्लँकिंग सर्किट करणार. आणि हे सगळं आपल्याला कशावर दिसणार, CRO स्क्रीनवर, विच इज मेड अप ऑफ फॉस्फरपासून बनलेली असते, त्याच्यावर आपल्याला हे सगळे डिस्प्ले होणार. दिस इज द वर्किंग ऑफ CRO. तर नेक्स्ट पार्ट आहे बघा, व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम. ह्या स्लाईडमध्ये तुम्ही त्याची ब्लॉक डायग्रॅम पाहू शकता. ब्लॉक डायग्रॅममध्ये बघा इनपुट दिलेलं आहे, एकतर AC किंवा DC सिग्नल असेल, नंतर अटेन्युएटर आहे, कपलिंग कपॅसिटर आहे, व्हर्टिकल प्री ॲम्प्लिफायर आहे, पुश पुल ॲम्प्लिफायर आहे. तर त्याचं वर्किंग आपण स्टडी करूया. The function of vertical amplifier is to amplify the input signal, which is fed to wire deflecting plates through a vertical amplifier. It consists of number of stages in cascade and operates with fixed gain. The output stage is mostly a push-pull amplifier. It is required to adjust the magnitude of the input signal so that large signal may not cause the display to go out of the screen. Hence, input signal is fed to the vertical amplifier through an attenuator. The attenuator is a network of resistances and capacitance, and it reduces the input signal. The input converter feeds an input to attenuator and it is then applied to vertical amplifier. A switchable coupling capacitor is provided in oscilloscopes so that measurement of AC signals may be carried out in the presence of high DC voltages by including the coupling capacitor. तर हे त्याचं वर्किंग आपण डायग्रामवरून शॉर्ट स्टडी करूया त्याचा. तर डायग्राममध्ये बघा दिसतंय इनपुट दिलेलं आहे. इनपुट एकतर AC असेल किंवा DC, त्या दोघांमध्ये बघा स्विच यूज केलेला आहे. तर जिथे स्विच ऑन असेल, ACला ऑन असेल, ACला कनेक्ट स्विच असेल तर AC सिग्नल जाईल, DCला स्विच कनेक्ट असेल तर DC सिग्नल जाईल. तर कपलिंग वरती तुम्हाला दिसते कपलिंग कपॅसिटर. कपलिंग कपॅसिटर काय करणार, कपल्स द AC अँड DC सिग्नल. स्विच कशासाठी यूज केला, तर एका वेळेला एकतर AC सिग्नल जाईल किंवा DC सिग्नल. जर ॲट अ टाईम दोन्ही सिग्नल हवे असतील तर कपलिंग कपॅसिटरचा यूज होईल टू कपल द AC अँड DC सिग्नल. नेक्स्ट पॉईंट बघा, अटेन्युएटर. तो काय करणार, इट सेट्स द सेन्सिटिव्हिटी ऑफ द सिग्नल. काय करणार, सिग्नलची सेन्सिटिव्हिटी इन्क्रीज करणार, इन शॉर्ट इन्क्रीज करणार. नेक्स्ट आहे बघा व्हर्टिकल प्री ॲम्प्लिफायर. तो काय करणार, ॲम्प्लिफाईज द व्हर्टिकल इनपुट सिग्नल. जे व्हर्टिकल सिग्नल्स येतील इनपुटकडून ते ॲम्प्लिफाय करणार. नेक्स्ट आहे बघा पुश पुल ॲम्प्लिफायर. इट इज अ आउटपुट स्टेज, इट ॲडजस्ट द मॅग्निट्यूड. तर पुश पुल ॲम्प्लिफायर कुठे असणार आहे, आउटपुट स्टेजला असणार आहे. तो कशासाठी यूज केला तर टू ॲडजस्ट द मॅग्निट्यूड ऑफ द सिग्नल. आणि हे सगळे सिग्नल आपण कशाला देणार, टू व्हर्टिकल डिफ्लेक्शन प्लेटला देणार, बिकॉज इट इज व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम. सो आउटपुट काय असणार आहे, व्हर्टिकल प्लेट्सला आपण व्हर्टिकल सिग्नल देणार आउटपुटला. दिस इज द वर्किंग ऑफ व्हर्टिकल डिफ्लेक्शन सिस्टीम. नेक्स्ट आहे हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर, दॅट इज हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम. ह्या स्लाईडमध्ये तुम्ही हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायरची ब्लॉक डायग्राम पाहू शकता.
त्याच्या वर्किंगचा आपण स्टडी करूयात. हॉरिझॉन्टल डिफ्लेक्शन सिस्टीम कंटेन्स टाइम बेस्ड जनरेटर अँड आउटपुट ॲम्प्लिफायर. द हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर्स हॅज फॉलोइंग फंक्शन्स टू डू. First, when oscilloscope is used in ordinary mode of operation, it displays a signal applied to the vertical input. The horizontal amplifier will amplify the sweep generator output. When signals are applied to both X and Y plates, that is horizontal and vertical plates, the signal applied to the horizontal input terminal will be amplified by the horizontal amplifier. The horizontal amplifier is required to provide only a faithful reproduction of a sweep signal, which has a relatively high amplitude and a slow rise time. The final stage of the horizontal amplifier is a push-pull amplifier, as shown in figure. The attenuator network reduces by voltage division the amplitude of the horizontal input signal to a level equal to the sensitivity of the horizontal amplifier. तर आपण त्याच्या वर्किंगचा डायग्रामवरून शॉर्टली स्टडी करूया. फर्स्ट बघा, AC कपल्ड दिसतंय. AC कपल्ड कशासाठी असणार आहे? आपण प्रिव्हियस डायग्राममध्ये बघितलं, टू कपल द AC अँड DC सिग्नल. हॉरिझॉन्टल इनपुट हॉरिझॉन्टल लाईन किंवा हॉरिझॉन्टल सिग्नल आपण इनपुट म्हणून देणार. स्विच कनेक्ट असेल तर त्यानंतर अल्टरनेटर नेटवर्क काय करणार? इट सेट्स द सेन्सिटिव्हिटी सेट करणार. स्वीप जनरेटर काय करणार? तर सॉटूथ सिग्नल जनरेट करणार. त्यानंतर हॉरिझॉन्टल ॲम्प्लिफायर काय करणार? इट ॲम्प्लिफाईज द हॉरिझॉन्टल सिग्नल. जे इनपुट करून हॉरिझॉन्टल सिग्नल येतील ते ॲम्प्लिफाय करण्याचं, म्हणजेच वीक सिग्नलला ची स्ट्रेंथ इन्क्रीज करण्याचं काम करणार. त्यानंतर लास्ट आहे पुश पुल ॲम्प्लिफायर काय करणार? इट पासेस द लाईन्स टू द CRT स्क्रीन. म्हणजे हा आउटपुट स्टेजलाच असणार आहे कायम. तो काय करणार? जे हॉरिझॉन्टल लाईन्स येतील ते आउटपुट CRT स्क्रीनला पास करणार. आणि आउटपुट स्क्रीन कसली असणार आहे? तर CRT कॅथोड रे ट्यूबची आउटपुट असणार आहे. तर या ठिकाणी आपला थर्ड चॅप्टरचा पार्ट 1 कंप्लीट झालेला आहे. थोड्याच दिवसात पार्ट 2 येईल, म्हणजेच आपला थर्ड चॅप्टरसुद्धा कंप्लीट होईल. थँक्यू.